नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका कॅन्डलस्टिक बद्दल माहिती बघणार आहे। त्या कॅन्डलस्टिकचं नाव आहे बुलिश हरामी कॅन्डलस्टिक। बुलिश हरामी मित्रांनो, आपण ट्रेडिंग करताना चार्ट पाहतो, परंतु प्रत्येक कॅन्डलचा काहीतरी अर्थ असतो। ती कॅन्डल टॉपला तयार होते का बॉटमला तयार होते, ज्या वेळेला ती कॅन्डल तयार होते कॅन्डलस्टिकचा या ठिकाणी आपण स्टडी करून या ठिकाणी एक डिसेंट प्रॉफिट जनरेट कसा करायचा याचा आपण स्टडी करणार आहोत। तर कॅन्डलस्टिकचा प्रकारापैकी एक कॅन्डलस्टिक आहे, त्याचं नाव आहे बुलिश हरामी। तर बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, तो या ठिकाणी आपण कसा फाइंड आउट करायचा, म्हणजे चार्ट ज्या वेळेला मार्केट चालू असतं, म्हणजे करंट मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण पाहतो चार्ट, म्हणजे ज्या वेळेला मार्केट या ठिकाणी 9:15 ते 3:30च्या दरम्यान आपण पाहतो, त्यावेळेला ट्रेडिंग करताना एंट्री एक्झिट करताना तुम्हाला या ठिकाणी या कॅन्डलस्टिकचा अतिशय फायदा होणार आहे। तर आपण पाहूया बुलिश हरामी कॅन्डलस्टिक। बुलिश हरामी ही कॅन्डलस्टिक एक ट्रेंड रिव्हर्सलचं साइन देणारी कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे। म्हणजे ज्या वेळेला मार्केट कंटिन्यू सेलिंग मध्ये असतं, म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं, ज्या ठिकाणी हा पॅटर्न तयार होतो तिथूनच या ठिकाणी मार्केट या ठिकाणी रिव्हर्स व्हायला चालू होतं। म्हणजे मार्केट पडत असताना कुठून रिव्हर्स होणार आहे, मार्केट पडत असताना इथून रिव्हर्स होणार आहे की अजून खाली जाणार आहे, हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर ह्या कॅन्डलस्टिकच्या प्रकारावरून आयडेंटिफाय करायचं। जर का डाऊन ट्रेंड नंतर हा प्रकार तयार होत असेल, म्हणजे बुलिश हरामी कॅन्डलस्टिकचा पॅटर्न तयार होत असेल, तर या ठिकाणी आपण बाय करायचंय। जी या ठिकाणी बॉटमला आपण या ठिकाणी ही बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्ट वरती कशा पद्धतीने तयार होतो, कुठे एंट्री घ्यायची कुठे एक्झिट करायचं हे आपण पाहणार आहोत। त्याच पद्धतीने हा बुलिश हरामी कॅन्डलस्टिक मध्ये एक मोठी कॅन्डल असते, त्या मोठी कॅन्डलच्या आतमध्ये एका कॅन्डल सामावलेली असते, म्हणजे या कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डलचं क्लोजिंग असेल तर त्या प्रकाराला म्हणतात बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न। हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट तिथून रिव्हर्स होतं, म्हणजे एक डाऊन ट्रेंड आल्यानंतर इथं बॉटमला हा प्रकार तयार होतो, बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो आणि तिथूनच या ठिकाणी मार्केट अप ट्रेंडला जायला चालू होतं। तर चार्ट वरती पाहूया आपण। तर चार्ट वरती या ठिकाणी बुलिश हरामी कॅन्डलस्टिकचा मार्केट डाऊन ट्रेंडला होतं, कंटिन्यू मार्केटमध्ये सेलिंग येत होतं आणि आपण या ठिकाणी जर बाईंग केलं असतं, म्हणजे आता मार्केट इथून रिव्हर्स होईल असं आपल्याला वाटलं असतं, किंवा या ठिकाणी तुम्ही जर केलं असतं तर या ठिकाणी अजून तुम्हाला लॉस झाला असता आणि हा लॉस बघून तुम्ही लॉस बुक करून एक्झिट केला असता आणि तुम्ही एक्झिट केल्यानंतर मार्केट या ठिकाणी वरती गेलं असतं। तर अशा पद्धतीनं लॉस होतो, तो लॉस टाळायचा असेल तर प्रत्येक कॅन्डलस्टिकचा व्यवस्थित स्टडी करणं आपल्याला गरजेचं आहे। तर या ठिकाणी बुलिश हरामी म्हणजे ही या ठिकाणी मोठी बॉडी असलेली कॅन्डलस्टिक असेल आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी एक छोटी कॅन्डलस्टिकचं क्लोजिंग झालेलं असेल, म्हणजे त्या कॅन्डलस्टिकला इंगल केलेलं असेल या मोठ्या कॅन्डलने, आणि तिथूनच या ठिकाणी आपल्याला एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी आपण ज्या वेळेला हा ट्रेंड चेंज होईल त्यावेळेला आपण एक्झिट करायचं। काही लोक टॉपला एक्झिट करतील, काही लोक ट्रेंड चेंज ज्या वेळेला होते तिथे एक्झिट करतील। या ठिकाणी मोठी मोमेंट आपण कॅच करू शकतो या कॅन्डलस्टिकचं स्टडी करून। तर हा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो। अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।